नवापूरच्या एसटी सेवेला नव्या बसची बळकटी। राजमाता जिजाऊच्या 5 बसेसचं लोकार्पण। आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते नवापूर शहरात लोकार्पण। आणखी 15 बसची मागणी। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून नवापूर आगाराच्या एसटी ताफ्यात राजमाता जिजाऊ प्रकारच्या 5 नव्या बस दाखल झाल्या। नवापूर शहरात आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व फीत कापून या बसचं लोकार्पण करण्यात आलं। नव्या बसमुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे। लोकार्पणानंतर आमदार शिरीष कुमार नाईक यांनी नवापूर ते सावरट असा बसमधून प्रवास करून नव्या बसमधील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली। या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, स्वयंचलित दरवाजे, थांब्यांची घोषणा करणारी यंत्रणा, मोबाईल चार्जिंग सुविधा, अग्निशामक उपकरणं, पुशबॅक सीट यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत। नवापूर आघाडीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांना दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवास करावा लागतो। त्यामुळे नव्या बसमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसोबतच वेळेची बचत आणि प्रवासातील आराम वाढण्यास मदत होणार आहे। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना शिक्षण, रोजगार, आरोग्य व बाजारपेठेशी जोडणी अधिक सुलभ होण्यास हातभार लागणार आहे। दरम्यान नवापूर आगारासाठी आणखी 5 डिझेल बस आणि 10 ई बसेस अशा एकूण 15 नव्या बसची मागणी करण्यात आली आहे। या बस उपलब्ध झाल्यास नवापूर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील एसटी वाहतूक अधिक सक्षम होऊन प्रवाशांना चांगली सेवा देता येईल अशी माहिती आमदार शिरीष कुमार नाईक व आगार प्रमुख सौरभ रत्नपारखीने दिली। यावेळी आगार प्रमुख सौरभ रत्नपारखी, माजी नगराध्यक्ष दामोदर बिराडे, माजी उपनगराध्यक्ष आरिफ बलेसरिया, लोकनियुक्त सरपंच आरसी गावित, काँग्रेस तालुका अध्यक्ष जालिम सिंग गावित, प्राध्यापक संजय पाडवी, दिगंबर वसावे, सुधीर निकम, ॲडव्होकेट पमा सय्यद, दिलीप पवार, जयेश वसावे, फैजल शेख, इम्तियाज वालोडिया, काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष मथुसेल गावित, अश्विन वसावे, देवसिंग गावित, गणेश वसावे, युवक काँग्रेस महासचिव अमोल गावित, संजय वसावे, वसंत गावित, व्हीएम गावित, डीओ गायकवाड, वाहतूक निरीक्षक वायएम नगराळे, आर.ए. काझी, प्रवीण गांगुर्डे, एस.आर. गावित, सहाय्यक वाहतूक निरीक्षक डी.एम. भोये, संजय शिंदे, शामराव गावित आदी उपस्थित होते। आलेले आहे। खरं म्हणजे आम्ही महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री साहेब आदरणीय प्रताप नाईक साहेबांकडे नवापूर आगारात बस कमी असल्यामुळं बस आगाराला गाड्या उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली होती। त्यानुसार नवापूर आगाराला 5 गाड्या उपलब्ध झाली आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून 10 इलेक्ट्रिक बसेस आम्हाला उपलब्ध करून द्यावे असं सुद्धा तेव्हा त्यांना आम्ही विनंती केली होती। MD MSRTC यांनी सुद्धा कळवले की जशा गाड्या उपलब्ध होतील तेव्हा नवापूर आगाराला आम्ही गाड्या उपलब्ध करून देऊ। तरीसुद्धा नवापूर आगाराला एकूण 53 गाड्या आहेत। गाड्यांचं म्हणजे आता बऱ्याच गाड्या जुन्या झालेल्या आहे, गाड्यांचे शॉर्टेज होणार आहे। म्हणून आम्ही नवापूर आगाराला जास्तीत जास्त बस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू। म्हणजे नवीन गाड्या आलेल्या आहेत त्या अतिशय अत्याधुनिक प्रकारचे आहे। ह्या गाडीला सेन्सर आहे, तर सर्वच गोष्टी म्हणजे CCTV कॅमेरेसुद्धा आहे। त्याच्यामुळे प्रवासी चांगल्या प्रकारे सुरक्षित प्रवास करू शकतील। लांब पल्ल्याचा प्रवास असेल पुणे मुंबईसारखा तरी एखादा म्हणजे मनाला भीती न बाळगता प्रवासी बिनधास्तपणे प्रवास करू शकणार आहे। पुनश्च मी आदरणीय प्रताप नाईक साहेब आणि परिवहन महामंडळाचं मनापासून आभार मानतो आणि अशाच म्हणजे नवापूर आगारात जे नवीन बस डेपो मॅनेजर साहेब आलेले आहेत त्यांचं सुद्धा सहकार्य पूर्ण स्टाफला, कारण स्टाफला सहकार्य केलं तरी स्टाफ म्हणजे चांगल्या ह्याच्याने सुविधा देतो। आणि आज ज्या आम्ही गाडीमध्ये बसलो आहे त्या गाडीचे ड्रायव्हरसुद्धा आणि आम्हाला पूर्ण व्यवस्था समजावून सांगितली की पूर्ण गाडीमध्ये स्पीकर सिस्टीम आहे, हे सिस्टीम आहे, ते अत्याधुनिक चांगल्या प्रकारचं राज्य परिवहन महामंडळाने ह्या बसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत। नवापूर डेपोमध्ये नवीन बसेस मिळते। लॉंग रूटच्या प्रवासासाठी अनेक वेळा रस्त्यामध्ये बसेस ब्रेकडाऊन व्हायच्या आणि म्हणून ही जी व्यवस्था सन्माननीय आमदार साहेब यांच्या प्रयत्नातून झाली ही एकदम चांगली बाब आहे। आणि
लॉंग रूटसाठी ह्या नवीन बसेसचा वापर केला जावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि डेपो मॅनेजर साहेब यांनी सुद्धा प्रयत्न केलेत म्हणून त्यांचेही अभिनंदन. आणि परत एकदा या तालुक्याचे आमदार नाईक साहेब यांच्या प्रयत्नातून ह्या बस सेवा या नवीन बसेस मिळाल्या त्याबद्दल धन्यवाद, आभार. माननीय आमदार आपले कार्यक्षम आमदार सर्वांचे लाडके आमदार नाईक साहेबांच्या सातत्याने पाठपुराव्यामुळे आपल्या नवापूर आगाराला 5 BSC नवीन गाड्या आपल्या जिजाऊ वाहने वर्ग झालेले आहे. आणि त्यांनी जो पाठपुरावा केला माझ्या दृष्टीने हे नवापूरच्या विकासाच्या दृष्टीने आणखी एक पाऊल उचललेलं असेल. कारण एस टी फक्त लोकवाहिनी नसती तर ती विकासाची रक्तवाहिनी असते. आणि नवापूरच्या विकासातील एक नवीन पाऊल, कारण बऱ्याच वर्षानंतर आपल्याकडे नवीन गाड्या आलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच नवापूरचे जे रहिवासी आहेत त्यांना याचा नक्कीच फायदा होईल. आणि त्याचबरोबर मी माननीय सरनाईक साहेबांचे पण आभार मानतो. तसेच आमचे माननीय विभागीय गवारी साहेब व यंत्रज्ञ अजय पाटील साहेब यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी ही 5 वाहने वर्ग केलेली आहेत आपल्याकडे. आणि येणाऱ्या भविष्यकाळात सुद्धा अनेक नवीन वाहने आपल्याकडे वर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निश्चितच या बसेसच्या माध्यमातून नवापूरच्या विकासाला चालना मिळेल. आणि इथल्या ज्या ग्रामीण भागातील असेल किंवा शहरी भागातील जे रहिवासी आहेत त्यांनासुद्धा याचा खूप फायदा होईल. त्यांच्या दैनंदिन कामकाजाला म्हणा, दळणवळणाला म्हणा किंवा शहरात त्यांना वेगवेगळ्या कामानिमित्त जावं लागतं. त्या सर्वांच्या निमित्ताने याला फायदा होईल आणि नवापूरच्या विकासाला एक नवीन चालना या निमित्ताने मिळणार आहे. त्यामुळे मी ST महामंडळाच्या वतीने नाईक साहेबांचे आभार मानतो आणि त्यांचे सहकार्य भविष्यात याचं कामाला लाभत राहू अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नवापूर तालुक्याचे सन्माननीय लाडके आमदार शिरीष कुमार नाईक साहेब यांच्या प्रयत्नातून ह्या ज्या नवापूर तालुक्याला आणि तालुक्यातल्या जनतेसाठी ज्या बसेस दिल्या आहेत त्या अतिउत्तम आहे, खूप चांगल्या आहे. आणि फार दिवसापासून आम जनतेची मागणी होती की नवापूर तालुक्याला हा एक आदिवासी बहुल तालुका आहे, परंतु विकसित सुद्धा आहे. आणि नवापूर तालुक्यातील जे स्टुडंट आहे, विद्यार्थी आहे, ते फार पुणे, मुंबई, नाशिकला शिकण्यासाठी ते ये जा करत असतात. एवढंच नाही तर नवापूर तालुक्यातील जो कर्मचारी वर्ग आहे हा मोठ्या प्रमाणावर पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे या ठिकाणी आहे. आणि हे कर्मचारी लोक ह्याच गव्हर्नमेंटच्या ज्या बसेस असतात या बसेसमधून प्रवास करत असतात. आणि आमची जी मागणी होती ती मागणी शासनाने पूर्ण केली. विशेषतः आम्ही आभार मानतो सन्माननीय आमदार शिरीष कुमारजी नाईक साहेब यांचं की आम जनतेला ही त्यांनी सोयीसुविधा करून दिल्या, त्याबद्दल आमदार साहेबांचं आणि जे काही परिवहन खातं आहे त्याचं आणि महाराष्ट्र शासन या सर्वांचा आम्ही मनापासून आभार मानतो. आम्ही या ठिकाणी खूप आनंदी आहोत, समाधानी आहोत. सबसे अच्छी सुविधा है, अति उत्तम प्रवासियों के लिए चार्जिंग के लिए उनकी सुविधा है और CCTV कैमरा है और कौन से स्टॉप पे प्रवासी उतरेगा और कहाँ खड़ा है वो ऑटोमेटिक आवाज से, ध्वनि से उनको पता चलेगा और कोई भी गुनाह करने की कोई शक्यता नहीं क्योंकि CCTV कैमरा है. बहुत अच्छी उत्तम सुविधा है. वेरी मच, थैंक यू वेरी मच. पंचतारका न्यूज चॅनल संपादक पंकज अहिरे.